मित्रांनो, असं एक वर्ष नाही की ज्या वर्षी या घटकावर आधारित प्रश्न विचारला नाही आणि हा घटक म्हणजे फ्रेम WH टाइप क्वेश्चन. मित्रांनो, या घटकावर आधारित 100% दरवर्षी प्रश्न विचारला जातो. त्यामुळे या घटकाची आपली तयारी 100% पूर्ण पाहिजे मित्रांनो. तर पटकन जाऊयात पुढे आणि पटकन हा जो घटक आहे तो आपण समजून घेऊयात. फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये या घटकावर मी चर्चा करणार आहे. खूप इम्पॉर्टंट घटक आहेत. पटकन पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, इथे WH टाइप क्वेश्चन करत असताना मी काही प्रश्न घेणार आहे आणि यातले बरेचसे जे प्रश्न आहेत ते आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेलेले आहेत. आता या ठिकाणी WH टाइप क्वेश्चन करत असताना म्हणजे बनवत असताना लक्षात घ्या की या सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. हे बघा, व्हॉट म्हणजे बाबा काय, कोणता, कोणती. ज्यावेळेस नाम किंवा वस्तू येईल त्यावेळेस व्हॉटचा वापर होईल. व्हेन म्हणजे केव्हा, वेअर म्हणजे कोठे, म्हणजे एखाद्या ठिकाणी किंवा स्थळाच्या संदर्भात जर विचार केला जात असेल त्यावेळेस वेअर वापरायचं. काळ आणि वेळ असेल त्यावेळेस व्हेन वापरायचं. आणि त्याच वेळेस कोणता, विच म्हणजे कोणता, हु म्हणजे कोण. नाम किंवा व्यक्तीच्या संदर्भात जर एखादा प्रश्न तयार करायचा असेल तर हुचा वापर होतो. हुम म्हणजे कोणाला, हुज म्हणजे कोणाचा, व्हाय म्हणजे का आणि हाऊ म्हणजे कसा. तर या सगळ्या मुद्द्यांना तुम्ही नीट लक्षात ठेवले पाहिजेत. हे सगळ्या ज्या काही शब्द आहेत आणि त्यांचे अर्थ आहेत ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तर या ठिकाणी मी शॉर्टकटमध्ये पटापट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्त डिटेल्समध्ये घेणार नाही, परंतु परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचा घटक आहे. इथं काय आता इथं ज्यावेळेस तुम्हाला एखादं वाक्य दिलं जातं आणि तिथं सांगितलं जाईल किंवा मेक अ WH टाइप क्वेश्चन, तर या ठिकाणी लक्षात घ्या, अंडरलाईन केलेलं एखादं जे वाक्य आहे त्याचं त्या अंडरलाईन केलेलं वाक्य असेल, शब्द असेल तर त्याचा थोडासा विचार करायचा आणि मग हे जे काही तुम्हाला या ठिकाणी रचना सूत्र दिसते हे लक्षात ठेवायचं आहे. पहिली गोष्ट, WH शब्द. आपल्याला या वाक्यामध्ये ज्यावेळेस या वाक्याची सुरुवात कराल तुम्ही त्यावेळेस WH शब्द कुठला असेल तो, बाबा यापैकी कुठला तर एखादा WH शब्द असेल तो लिहायचा. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर मग राहिलेला भाग असेल आणि मग प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे होईल. आता इथे बघा, इथे WH शब्द कोणता येईल. आता बघा, वी आर लिव्हिंग इन पुणे. ठिकाण आलं. काय आलं? वी आर लिव्हिंग इन पुणे. पुणे काय आलं? ठिकाण आलं. पुणे काय बाबा? एक ठिकाण आहे. एक आहे ठिकाण. आता मला सांगा, ठिकाणाच्या संदर्भात जर आपण विचार केला किंवा स्थळ, त्यावेळेस आपण काय वापरणार? वेअर वापरणार. मग इथं आपण काय करणार? वेअरने सुरुवात करणार. झाली, वेअरने सुरुवात केली. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. आता याच्या सहाय्यकारी क्रियापद काय बाबा? आर आहे. या ठिकाणी वेअर आर लिहिलं आणि त्याच्यानंतर मग राहिलेला भाग काय राहिलं बाबा? आता बघा, इन पुणे तर कॅन्सल करायचं. पहिली गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, इन पुणे हे कट करायचं. मी तुम्हाला परत एकदा नीट व्यवस्थित समजून सांगतो. वेगळा कलर घेतो म्हणजे तुम्हाला जरा चांगल्या प्रकारे समजेल. समजणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट, इथं इन पुणे आलं, ठिकाण आलं म्हणजे आपण वेअर वापरणार. वेअर लिहिला. हे आता हे पुणे काढून टाकायचं. याला काय विचारात घ्यायचं नाहीये. आता याला विचारात घ्यायचं नाही आणि आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. याला विचारात न घेता पुढचा जो आपला महत्वाचा मुद्दा आहे तो आपण बघू काय करायचं इथं. तर पुढे आपल्याला इथं काय करायचं आहे की वेअर लिहिल्यानंतर बघा, WH शब्द लिहिला, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय बाबा? आर आहे. तर या ठिकाणी आपण आर लिहिलं. त्याच्यानंतर राहिलेला भाग काय? वी राहिला आणि लिव्हिंग. वेअर आर वी लिव्हिंग लिहिलं. एवढं सगळं लिहिल्यानंतर प्रश्नचिन्ह द्यायचंय. हे दिलं प्रश्नचिन्ह. किती सोपं आहे मित्रांनो, काय अवघड याच्यामध्ये? याच्यात अवघड काहीच नाही. हा भाग खूप सोपा आहे. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आपण आणखी काही प्रश्न बघणार आहोत पुढचे सुद्धा. बघा, पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा इथे. बघा, द रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ कॅम्पस. बघा मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता. काय? द रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आता हे काय बाबा? इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस हे काय बाबा? एक ठिकाण झालं. ठिकाण झालं, स्थळ झालं. ते ठिकाणाच्या संदर्भात आलं बरं का. इन अ कॉर्नर ऑफ बाबा कुठे आहे या ठिकाणी? इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. मग त्याच्यामुळे आता सुरुवात कशाने करणार तुम्ही? वेअरने. मग इथं वेअर लिहिलं बरं का. WH शब्द लिहिला. सहाय्यकारी क्रियापद काय बाबा या ठिकाणी? वॉज आहे. मग इथं लिहायचं वॉज आणि मग राहिलेलं वाक्य राहिले काय बाबा? द रायटर्स हाऊस. झालं, द रायटर्स हाऊस. द रायटर्स हाऊस.
संपला विषय. प्रश्नचिन्ह दिलं. किती सोपं आहे मित्रांनो, किती सोपं. या व्यतिरिक्त सोपा कुठलाच भाग नाहीये. पुढचा मुद्दा बघा. इंडिया हॅड प्रपोज्ड अ नॉमिनेशन फॉर जयपूर. आता इथं काय होईल बाबा, इंडिया हॅड प्रपोज अ नॉमिनेशन ऑफ जयपूर. आता काय प्रपोज केलं इंडियाने, तर या ठिकाणी इथं आपण काय लिहू शकतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर विचार केला तर ही एक वास्तू आहे, हे एक ठिकाण आहे, परंतु बघा या ठिकाणी ठिकाण आहे आणि नॉमिनेशन फॉर जयपूर आपण या ठिकाणी जर विचार केला तर इथे काय दिलेलं आहे, इंडिया हॅड प्रपोज नॉमिनेशन ऑफ जयपूर. भारताने काय प्रपोज केलं असा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न तयार करता येऊ शकतो. तर याला कट करून आपण कायच्या संदर्भातला जर विचार केला तर आपल्याकडे व्हॉट जो आहे त्या व्हॉटने याची सुरुवात होईल. इथं आपण लिहिलं व्हॉट, बरोबर. आणि व्हॉट नंतर मला काय लिहायचं, सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद काय, हॅड. आणि नंतर काय राहिलं, इंडिया प्रपोज. इंडियाचा आय कॅपिटल काढा आणि प्रपोज झालं. प्रश्नचिन्ह, संपला विषय. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येऊ शकतो. याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण WH टाईप क्वेश्चन जे आहे ते आपण तयार करू शकतो. आता आपण थांबण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो. 10वीचा बोर्डाचा पेपर जो आहे या वर्षीचा तो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात जास्तीत जास्त मार्क जर मिळवायचे असतील तर 2 गोष्टींची आपल्याला गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही सराव केला पाहिजे. बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा सराव केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स पाहिजे तुम्हाला इंग्लिश विषयाच्या. आता या संदर्भात तुम्हाला सांगतो, तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स आणि जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्या मी अवेलेबल केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी 2 लिंक दिले. एक लिंक बोर्ड क्वेश्चन पेपर, त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन तिथून लगेच बोर्डाचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकताय. त्याच्या खाली मी दुसरी लिंक दिली, त्या दुसऱ्या लिंकवर क्लिक करून तुम्ही काय डाउनलोड कराल, इम्पॉर्टंट नोट्स इंग्लिश विषयाच्या डाउनलोड कराल. त्याच्यामध्ये सगळं आहे, सगळ्या पोयमचे अप्रिशिएशन आहे, तिथून तुम्हाला अनसीन पॅसेज आहे, तिथून तुम्हाला बऱ्याच गोष्टी, तुम्हाला लँग्वेज स्टडी पासून सगळा भाग आहे त्याच्यामध्ये मी इन्क्लूड केलेला आहे. तर तुम्ही आता काय करा, ही व्हिडिओ किंवा आपली चर्चा झाल्यानंतर लगेच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा, त्या दोन्ही लिंक आहे, त्या दोन्ही लिंकवर क्लिक करून महत्वाच्या नोट्स आणि जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, तर आता आपण इथं थांबू, पण थांबण्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो इंग्रजी विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी हा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण WH टाईप क्वेश्चन जो आज आपण बघितलाय तो दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेला येत असतो. ठीक आहे मित्रांनो, थांबूयात. मी इथं थांबतो, पण तुम्ही थांबायचं नाही. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन 2 ज्या लिंक दिल्या त्याच्यामध्ये पहिली आहे बोर्डाच्या महत्वाच्या प्रश्नपत्रिका, त्या लिंकवर क्लिक करून बोर्डाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. आणि दुसऱ्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही इम्पॉर्टंट नोट्स डाउनलोड करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.